रायगड जिल्ह्याचे शिवसेनेचे तिन्ही आमदार आपल्या बरोबर आहेत। भरत शेठ, तुम्हाला तर मंत्रिपद मिळालेलं आहे, काय वाटतंय? तिघांचं मत आपण जाणून घेणार। रायगड जिल्ह्यावर अन्याय होत होता, आता अन्याय दूर झाला? अन्याय दूर झालेला आहे याबद्दल शंका नाही आहे। अन्याय म्हणता येणार नाही, तसं साहेबांनी आम्हाला त्यावेळेला पण दिलेलं होतं तो आम्ही थांबल्यामुळे ते थांबलं म्हणून त्याला अन्याय नाही म्हणता येणार। सबुरी का फल मिठा होता है आणि ते आम्ही सगळे थांबून सांगितलं आणि साहेबांनी ते पद दिलंय। ह्या दोघांनी माझी शिफारस करणं, कुठेही काही जरी गेलो तरी आम्ही तिघे मंडळी असतो, त्याबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे 3 मंडळी, असे एकूण 6 मंडळी आम्ही पूर्वीपासून बरोबर आहोत, आत्ताही आहोत, पुढेही राहू। आता 7वा मेंबर आलाय आमचा युतीमध्ये, तोही आहे सोबत, परंतु पूर्वी आमचे 2च अलायन्स होत्या, त्यामुळे पहिलं प्राधान्य आम्हाला आहे आणि यावेळेला पालकमंत्रीपद हे आम्हाला मिळावं ही आमच्या 6च्या 6 आमदार आणि रायगडच्या संपूर्ण जनतेची मागणी आहे की भरत शेठ पालकमंत्री व्हावेत। भरत शेठ पालकमंत्री व्हावे ही मागणी नक्कीच आहे, पण त्याबरोबर आज खाते वाटप देखील आहे। खातं मिळावं, चांगलं खातं मिळावं अशी मागणी देखील या दोघांनी देखील आधीपासून केली आहे की भरत गोगावले यांना चांगलं खातं मिळावं। काय वाटतं तुम्हाला, कोणतं खातं आहे? ते आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती आहे, ते चांगला विचार करतील आणि चांगलं खातं कदाचित देतील। ते आम्ही काम करणारी मंडळी आहोत, आम्हाला खातं मिळालं आम्ही घरात बसणारी नाही आहोत आणि महाराष्ट्रातले कुठलेही कार्यकर्ते पदाधिकारी जनता आली तरी त्याला आम्ही सामोरं जाऊ, जेणेकरून साहेबांवरती जो मोठा भार येतो कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा, तो आम्ही सगळ्या आमदारांनी जर तो थोडा थोडा उचलला तर साहेबांचाही भार कमी होईल आणि साहेब पण थोडे रिलॅक्स मूडमध्ये काम करतील। कारण सगळेच जर साहेबांच्या जवळ गेले तर साहेब वेळ कसं कोणाला देणार आणि काम काय करणार, म्हणून आम्ही प्रत्येकाने जबाबदारी घेतलेली आहे आणि ती पार पाडू। दळवी सर, काय सांगाल? रायगडवरचं आता म्हणजे रायगडचा जो विकास अनेक गोष्टींमध्ये अजून व्हायला पाहिजे, तो आता पूर्ण होईल? कारण की मंत्रिपद आहे, पालकमंत्रीपदाची तुमची मागणी आहे। 100%, कारण भरत शेठ आम्हाला गुरुस्थानी आहेत, सिनियर आहेत, लोकप्रिय आहेत, निश्चित आहेत। मागच्या वेळेला त्यांच्यावरती अन्याय म्हणता येणार पण त्यांनी त्याग केला त्या गोष्टीचा आणि खरं ते फळ त्यांना मिळालं आणि निश्चित पालकमंत्री होतील। संपूर्ण रायगडवासियांची आशा निश्चित आहे आणि भारतीय जनता पार्टीचे 3 आमदारांनी आम्ही 3 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही शिफारस केलेली आहे। कुठल्या परिस्थितीने यावेळेला रायगडचं पालकमंत्रीपद भरत शेठना पाहिजेच म्हणजे पाहिजेच, हा आमचा आग्रही आहे आणि ते निश्चित मिळणार। खातंही चांगलं मिळेल कारण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे, म्हणजे अगदी पंचायत समिती सभापतीपासून इथवरचा प्रवास आहे, लोकांनी बघितलेला आहे आणि लोकांमध्ये राहणारा एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा भरत शेठकडे आहेत आणि मला वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये पूर्ण करतील, आमची खात्री आहे। एक गुण भरत गोगावले यांचा जो तुम्हाला खूप आवडतो? हा, लोकांमध्ये राहणं हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे, लोकांप्रमाणे वागणं। आज जरी सिनियर आमदार असले तरी सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने विचारतात, हा गुण एकमेव भरत शेठमध्येच आहे। थोरवे सर, तुमच्याकडे येतो, काय तुमची मागणी आहे? रायगडचा आता विकास आणखीन जोमाने होईल? होय, नक्कीच। आता भरत शेठ रायगडचे आता मंत्री झालेले आहेत, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून शिंदे साहेबांनी त्यांना संधी दिलेली आहे, त्यामुळे आमचे जे काही प्रश्न प्रलंबित आतापर्यंत असतील ते सगळ्या प्रश्नांना पुढील काळामध्ये सरकारच्या माध्यमातून न्याय मिळेल हा आत्मविश्वास भरत शेठच्या बाबतीत आमच्याकडे दोन्ही आमदारांकडे आम्ही तिघे पण एकत्रपणे काम करत आहोत। मगाशी तुम्ही सांगितलं की अन्याय झाला का, तर मी सांगेल हो, पण तो अन्याय उद्धव साहेबांनी केला होता आणि शिंदे साहेबांनी न्याय दिला। अन्याय हा उद्धव साहेबांनी खरोखर केला होता की 3 आमदार असताना सुद्धा त्यावेळेला भरत शेठना पालकमंत्री न करता किंवा मंत्री न करता त्यांना साईडला टाकले होते आणि म्हणून तो आम्ही उठाव केला। त्या उठावाचं रायगड जिल्ह्याचं एकमेव कारण आहे की आमच्यावर अन्याय उद्धव साहेबांनी केलेला होता, हे जाहीरपणे आम्ही सांगतोय आणि भरत शेठच्या रूपाने पालकमंत्री करून आम्ही त्यांना रायगडला न्याय मिळवून देऊ। नक्की। तर तिन्ही रायगडचे आमदार शिवसेनेचे एकत्रितरित्या आपण बघितले, दोघांनी मिळून भरत गोगावले यांचा सत्कार केला, कारण की त्यांना मंत्रीपद आहे आणि त्यांची आता मागणी आहे की भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावं, त्यामुळे रायगडवर होणारा अन्याय तो पूर्णतः दूर होईल आणि रायगडचा आणखीन जोमाने विकास होईल। कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।